नमस्कार मित्रांनो, सांगली डी-सी-सी बँकमध्ये शिपाई पदासाठी 79 पदासाठी भरतीची जाहिरात निघालेली आहे. संपूर्ण डिटेल्समध्ये बोलणार आहोत. व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा आणि नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर ऑनलाईन अर्ज भरणे केव्हापासून चालू होणार आहे? 12/8/2026 पासून, ठीक आहे. आणि 21 तारीख ही लास्ट असेल, ठीक आहे. आता संपूर्ण पात्रता काय आहे, कसं आहे ते संपूर्ण सांगली जिल्ह्यातील इथे काय दिलेले आहे, सांगली जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना 100% प्राधान्य देण्यात येईल. ठीक आहे. इथं शिपाई पद आहे. 18 ते 35 वर्ष वयोमर्यादा पाहिजे आणि तुम्ही 12वी उत्तीर्ण झालेले असायला पाहिजे. ठीक आहे. वयोमर्यादेची डेट दिलेली आहे 12/8/2026 रोजीपर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. ठीक आहे. आणि सांगली जिल्ह्याबाहेरील मूळ रहिवासी हे मित्रांनो व्यवस्थित ऐकून घ्या. सांगली जिल्ह्याबाहेरील मूळ रहिवासी असलेल्या विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत, ठीक आहे, त्यांच्या पतीचे सांगली जिल्ह्यातील मूळ रहिवासी प्रमाणपत्र, डोमिसाईल सर्टिफिकेट व आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे त्यांचे डोमिसाईल आणि मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावे लागतील. महिला पण फॉर्म भरू शकता. उमेदवार शिपाई पदाचे शारीरिक हालचालीचे कामकाज करण्याकरिता शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. ठीक आहे. बँकेस कोणत्याही प्रकारचे समांतर आरक्षण लागू नाही, म्हणजे कास्ट वाईज आरक्षण नाही. ठीक आहे. आणि परीक्षा पद्धत काय आहे मित्रांनो, तुमचं शिपाई पदासाठी 70 गुणासाठी OMR ऑप्टिकल मार्क रिकॉग्निशन या पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे. ठीक आहे. ऑफलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे, याची नोंद घ्यावी. आणि परीक्षेचे प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रमाणे असेल आणि तुमचं सिलेबस इथे मराठी. एक मिनिट. सिलेबस काय असणार आहे मित्रांनो, मराठी, सामान्य ज्ञान, सांगली जिल्ह्याची माहिती, बुद्धिमापन चाचणी, ठीक आहे, बँकिंग आणि सहकार या विषयाचा अभ्यासक्रमावर आधारित 70 प्रश्नाचा समावेश असेल. ठीक आहे. आणि लेखी परीक्षेकरता कालावधी किती असेल? 75 मिनिट. तर मित्रांनो, जो हा सिलेबस दिलेला आहे त्यानुसार आपल्याकडे नोट्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. तुम्हाला थोडक्यात डेमो दाखवत आहे. तर मित्रांनो, हे स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला नोट्स घेण्यासाठी सिंपल राहील. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण विषय दिलेले आहेत, जे आपण सांगितले सिलेबसला, त्या संपूर्ण विषयाच्या इन डिटेल्स नोट्स मी तुम्हाला समोर डेमो पण दाखवणार आहे. ठीक आहे. तुम्हाला इतर बाकी काहीही वाचण्याची गरज नाही. 100% तुमचा रिझल्ट याच्यावरती येईल. आपण 100% पासिंग गॅरंटी देत आहोत. रिझल्ट नाही आला तर तुमची जी ही फीस देणार आहे 350 ही तुम्हाला परत मिळेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये संपूर्ण विषयाच्या नोट्स तर मिळेलच. संपूर्ण पूर्वीच्या प्रश्नपत्रिका ऑल PYQ प्लस MCQ म्हणजे क्वेश्चन बँक, याच्यामध्ये 1000 प्लस म्हणजे 1000 प्लस तुमचे MCQ मिळेल. ठीक आहे. आणि प्रश्नपत्रिका पण मिळेल. आणि ज्या नोट्स आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये जवळपास आपले 3000 प्लस MCQ आहे. ठीक आहे. MCQ म्हणजे कसं, समजा एखादा टॉपिक झालं सहकार, इन डिटेल्समध्ये सहकार, त्याच्यानंतर MCQ, असं फक्त MCQ नाही तर इन डिटेल्स नोट्स पण आहे त्याच्यात. ठीक आहे. तर हे सर्व तुम्हाला 350 रुपयामध्ये मिळणार आहे. तुम्हाला डेमो थोडक्यात दाखवत आहे मी. ठीक आहे. आणि इतर माहिती जी आहे ती आपल्या चॅनलवरती अपडेट मिळत राहील टेलिग्रामवरती. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तिथे काही प्रश्नपत्रिका पण अगोदरच्या टाकलेल्या आहे. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तर मित्रांनो, अशा रीतीने ही 193 पेजेसची नोट्स आहे. याच्यामध्ये बँकिंग, सहकार हे सर्व सब्जेक्ट तुम्हाला अशा रीतीने हायलाइट व टू द पॉईंट एक्झाम ओरिएंटेड मिळेल. ठीक आहे. आणि आपल्या नोट्स ज्या मुलांनी कॅन्डिडेटने घेतलेले त्यांचं रिझल्ट आपण 100% रिझल्ट आलेलं त्यांचं आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे, ते बघू शकता. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्या नोट्सचं किती वेटेज आहे. ठीक आहे. तर यानुसार तुम्ही नोट्स बघू शकता, हायलाइट केलेलं आहे. आणि आता समजा एक टॉपिक झालं तर त्याच्यावरती MCQ पण या नोट्समध्ये टाकलेलं आहे. MCQ भरभरून टाकलेले आहे. क्वेश्चन बँक वगैरे संपूर्ण तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. ठीक आहे. आपल्या नोट्स नक्कीच घ्या. आता समोर जाहिरात बघू. आणि तुमचं लेखी परीक्षा झाल्याच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला बोलवलं जाईल आणि त्यावेळेस तुमचा इंटरव्ह्यू पण राहील मित्रांनो. ठीक आहे.
मुलाखत 30 गुणासाठी ही मुलाखत राहील. ठीक आहे. मुलाखतला पण खूप वेटेज आहे आणि एका जागेसाठी 3 या प्रमाणात कॅन्डिडेट बोलवलं जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये मुलाखतीमध्ये उमेदवाराचे व्यक्तिमत्व, ठीक आहे, शारीरिक क्षमता, संवाद कौशल्य म्हणजे कम्युनिकेशन स्किल, बँकेची प्राथमिक माहिती, सेवावृत्ती व शिष्टाचार इत्यादी बाबीवर प्रश्न विचारण्यात येईल आणि तुम्हाला गुण प्रश्नाच्या ॲन्सरवरती देण्यात येईल. ठीक आहे. आपल्याकडे इंटरव्ह्यू नोट्स पण आहेत. ठीक आहे मित्रांनो. सेम जो नंबर दिलेला आहे मी तिथे, तर या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स घेण्यासाठी तुम्हाला 93 22 36 71 44 हा व्हॉट्सअप नंबर आहे, हा फोनपे नंबर आहे. इथे पेमेंट करा आणि तुम्हाला मिळून जाईल सर्व नोट्स. ठीक आहे. उमेदवाराची निवड अंतिम यादी तुम्हाला सांगली DCB बँकेच्या साईटवरती मिळून जाईल. आता परीक्षा शुल्क प्रोबेशन पिरियड इथे दिलेलं आहे. तर 1 वर्षाचं तुमचं प्रोबेशन म्हणजे हंगामी प्रोबेशन राहील, म्हणजे तुमचं ट्रेनिंग टाईम. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कंटिन्यू केलं जाईल आणि या कालावधीत तुम्हाला प्रति महिना 12,000 सॅलरी दिली जाईल ट्रेनिंग टाईममध्ये 1 वर्ष. त्याच्यानंतर तुम्हाला बँकेच्या नियमानुसार जवळपास 20,000 ते 22,000 रुपये सॅलरी असेल स्टार्टिंग. आणि परीक्षा शुल्क काय आहे बरं? तर एकूण टोटल 590 रुपये तुम्हाला हे राहील परीक्षा शुल्क. आता लेखी परीक्षेबद्दल महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे उमेदवारास. ठीक आहे. तर इतर काही अपडेट आहे का? अर्ज ऑफलाईन परीक्षेचे शुल्क भरण्याची पद्धत वगैरे दिलेली आहे इथे. आणि मित्रांनो, फॉर्म अप्लाय करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे किंवा या लिंकवरती तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता. ठीक आहे. आणि फॉर्म कसं स्टेप बाय स्टेप भरायचं हे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही बघत असाल तेव्हा आलेलं असेल. लिस्टमध्ये जा, व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळून जाईल. A to Z प्रिंट रजिस्ट्रेशनपासून प्रिंटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. ठीक आहे. आणि आपली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे काही प्रश्नपत्रिका PY किंवा आणखी फ्रीमध्ये PDF नोट्स टाकलेली आहे. तुम्ही जॉईन करून घ्या. धन्यवाद.